दोन्ही शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या भाषणातून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये वार पलटवार पाहायला मिळाले। चिन्ह चोरलं, वडील चोरले तरी उद्धव ठाकरे संपत नाही असं ठाकरे म्हणाले, तर मुख्यमंत्री पदासाठी लाचार झाले तुम्ही काय वारसदार असं म्हणत शिंदेंनी पलटवार केलाय। पाहूया की एवढं सगळं केलं, एवढी माणसं फोडली, चिन्ह चोरलं, वडील चोरले, पक्ष फोडला, तरी शिवसेना संपत कशी नाही? हा उद्धव ठाकरे संपत कसा नाही? कारण त्यांना कल्पना नाहीये की शिवसेना प्रमुखांनी रक्त आटवून विचार पेरून एक शिवसेना नावाचं वादळ निर्माण केलेलं आहे। मुख्यमंत्री पदासाठी झाले लाचार ते काय होणार? बाळासाहेबांचे वारसदार बाळासाहेब असते तर मला सांगा, या खुर्चीसाठी लाचार झालेल्या लोकांना उलट टांगून खालून मिरचीची धुरी दिली असती की नाही? ट्रम्पचा फोन आल्यानंतर हे युक्रेन का वॉर रुकवा दी पापा, वॉर रुकवा दी पापा, ती जाहिरात होती ना, आपण पण केली होती। पण ट्रम्पचा फोन आल्यानंतर त्यांचा आवाजच गेला। काय करायचे ते असे प्रधानमंत्री, काय करायचे तसे गृहमंत्री? ऑपरेशन सिंदूर झालं, दहशतवाद्यांचे अड्डे भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केले। फक्त 20 मिनिटात हवाई दलाच्या विमानाने 20 मिनिटात पाकिस्तानची चरबी उतरून टाकली। एक पिक्चर मी पाहिला, प्रहार नावाचा। कोणाचा? नाना पाटेकर। किती जणांनी पाहिलाय? आहे ना? त्याच्यामध्ये नाना पाटेकर त्या गुंडांसमोर उभा राहतो आणि त्यांना सांगतो कम ऑन किल मी। तसा मी या गद्दारांच्या समोर उभा आहे आणि सांगतोय त्यांना मी कम ऑन किल मी। असेल हिम्मत तर या अंगावर, फक्त अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा। अमिताभ बच्चनचा तो पिक्चर होता ना, ॲम्ब्युलन्स घेऊन यायचा, तसा अंगावर माझ्या येणार असेल तर ॲम्ब्युलन्स घेऊन यायची। कारण येताना सरळ याल, जाताना आडवे होऊन जाल। भाषणात म्हणाले, मेळाव्यामध्ये कम ऑन किल मी, कम ऑन किल मी। इंग्लिश पिक्चर बघून आले असतं वाटतं। मरे हुए को क्या मारना है? अरे महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभेत तुमचा मुर्दा पाडलेलाच आहे। वाघाचा कातड पांघरून लांडगा वाघ होत नाही। म्हणजे आता जे काय म्हणजे पैसा फेको तमाशा देखो असं आता होणार आहे तिकडे, चोरांचा बाजार। तसं तेव्हा काहीच नव्हतं। म्हणजे आज ज्यांना काही दाढी फुटल्या आणि दाढी खाजवत आहेत ते कुठे असतील मला कल्पना नाही। सत्तेसाठी लाचारी पत्करण्याचं काम कोणी केलं तेही आपल्याला माहित आहे। आज दुसराही कुठेतरी एक मेळावा सुरू आहे। इथं हा मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा आहे आणि दुसरा सत्तेसाठी झालेल्या लाचारांचा आहे।